स्मार्ट अहमदनगर न्यूज। पुरंदर तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांना विनम्र आवाहन करण्यात येते की पुरंदर तालुक्यातील सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करण्यात यावे। यासाठी मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेड यांच्या वतीने गेले काही दिवस प्रयत्न करीत आहे। त्या अनुषंगाने दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोजी सासवड पोलीस स्टेशन समोर जाहीर टाळनाद आंदोलन केले व दिनांक 21 एप्रिल 2025 रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग सासवड यांच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केले। यामध्ये सासवड पोलीस स्टेशनचे 2 कर्मचारी निलंबित करण्यात आले। 21 एप्रिल 2025 रोजी केलेल्या आंदोलनाच्या दिवशी उपविभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग यांच्या कार्यालयात आंदोलनकर्ते व पोलीस प्रशासन यांच्यामध्ये चर्चा झाली। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी मा तानाजी बर्डे साहेब यांनी 15 दिवसात सर्व अवैध धंदे बंद करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु या आश्वासनानंतर अवैध धंदे बंद होण्याऐवजी जे धंदे बंद झाले होते ते धंदे पुन्हा राजरोसपणे सुरू झाले आहेत। अवैध धंद्यांचा ठपका घेऊन 2 पोलीस कर्मचारी निलंबित करण्यात आले होते। आता हे कर्मचारी निलंबित आहेत, मग आज राजरोसपणे सुरू असलेले अवैध धंदे कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत हा प्रश्न देखील निर्माण होत आहे। यांचे उत्तर पोलीस प्रशासनाने जनतेला द्यावे। पुरंदर तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्यासाठी सासवड पोलीस स्टेशन व जेजुरी पोलीस स्टेशन प्रशासन व उपविभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग मा तानाजी बर्डे साहेब हे उत्साही नाहीत किंवा अवैध धंदे बंद करू नयेत यासाठी संबंधित अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव असावा। याचे कारण डीवायएसपी पी साहेब यांच्या कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर अवैध धंदे गेले कित्येक दिवस राजरोसपणे सुरू आहेत। याबाबत नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया असताना देखील त्या ठिकाणी सुरू असलेले धंदे बंद करण्यासाठी प्रयत्न केले जात नाही हे वास्तव आहे। तसेच यावेळी पुरंदर तालुक्याच्या हितासाठी या आंदोलनात सर्वांनी शक्य ते सहकार्य करावे व आंदोलनात सहभागी व्हावे अशी नम्र विनंती करण्यात आली आहे। जे येतील त्यांच्यासोबत व जे येणार नाही त्यांच्या गैरहजेरीत वरिष्ठ पोलीस अधिकारी, लोकप्रतिनिधी, संबंधित खात्यांचे मंत्री यांना लेखी पत्रव्यवहार करून आपला पाठिंबा गृहीत धरून आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। तरी देखील आपापल्या परीने सहकार्य करावे अशी नम्र विनंती करण्यात आली आहे। आपला पुरंदरकर विष्णुदादा भोसले, सरचिटणीस रिपाई आठवले श्रमिक ब्रिगेड, महाराष्ट्र प्रदेश, प्रतिनिधी अशोक कुंभार।